नमस्कार माझ्या कुंभ राशीच्या बंधू आणि भगिनींनो, कशा आहात सर्वजण? आशा आहे की तुम्ही मजेत असाल. पण मंडळी, आजचा हा व्हिडिओ खूप खास आणि तितकाच गंभीर आहे. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला घाबरू शकतात, पण त्या सांगणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी तुम्हाला सांगेल. त्याच्यावरती काय उपाय आहे ते पण सांगेल, त्यामुळे घाबरून जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, अंगारक चतुर्थी ही आज होऊन गेली आहे आणि आता ग्रहांच्या चालीत असा काही मोठा फेरबदल होतोय की त्याचा थेट परिणाम आपल्या कुंभ राशीवर होणार आहे. तुम्ही म्हणाल, ताई आता काय नवीन संकट आलं? तर मंडळी, हे संकट तुमच्या आर्थिक स्थितीवर, तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या नात्यांवर सुद्धा येऊ शकतं. व्हिडिओ सुरू करण्याआधी मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना गेल्या 2 ते 3 दिवसात उगाचच चिडचिड झाल्यासारखं वाटतंय किंवा कामात मन लागत नाहीये? मला आत्ताच्या आत्ता कमेंट करून सांगा, कारण हेच ते लक्षण आहे ज्याबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, कारण अशा महत्त्वाच्या धोक्याच्या सूचना तुम्हाला वेळेवर मिळणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही सावध राहाल, त्यावरती जे काही उपाय सांगणार आहेत ते सुद्धा कराल आणि तुमचं हा आयुष्य, तुमचा जो हा वाईट काळ आहे तो चांगल्या प्रकारे निघून जाईल. त्यामुळे कमेंटसुद्धा नक्की करा, सबस्क्राईब करा. आता मुख्य विषयाकडे वळूया. मित्रांनो, अंगारकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? तर ज्या दिवशी मंगळ ग्रहाचा प्रभाव खूप जास्त असतो. मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. तो राग, धाडस आणि कधी कधी विनाशसुद्धा घेऊन येतो. कुंभ राशीचा स्वामी कोण? तर शनिदेव. आणि शनी आणि मंगळ याचं नातं कसं आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. दोघांचं एकमेकांशी पटत नाही. तर मित्रांनो, अंगारक चतुर्थीनंतर आता मंगळ अशा स्थितीत आहे जिथे तो तुमच्या राशीला थेट आव्हान देतोय. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का? जसं शांत पाण्यात कोणीतरी दगड टाकावा आणि सगळं पाणी गढूळ व्हावं. तुमच्या आयुष्यात सुद्धा अशीच काहीशी शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. तुम्हाला काय वाटतं, ग्रहांचा आपल्या आयुष्यावर खरोखर परिणाम होतो का? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये हो किंवा नाही लिहून नक्की कळवा, म्हणजे मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवता येईल की या ग्रहांचा आपल्या आयुष्यावर खरोखर परिणाम होतो किंवा नाही. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. त्याआधी तुम्ही कमेंटमध्ये कळवा मला, म्हणजे मला समजेल की तुमची इच्छा आहे की मी यावरती व्हिडिओ बनवावा. तर नंतर आता आपण बघूया, कुंभ राशीच्या लोकांनो, आता कान देऊ नये का? पहिला आणि सर्वात मोठा धोका आहे तो तुमच्या खिशाला, म्हणजे पैशाचा धोका. या दिवसात तुम्हाला कोणीतरी मोठी आमिष दाखवू शकतं. येथे पैसे टाका, डबल मिळतील, किंवा शेअर मार्केटमध्ये हा शेअर करा, उद्या तुम्ही करोडपती व्हाल. तर मित्रांनो, सावधान. अंगारक चतुर्थीनंतरचा हा प्रभाव तुम्हाला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडेल. कोणालाही उसने पैसे देऊ नका. अगदी जवळचा मित्र असला तरीही विचार करूनच पाऊल उचला, कारण दिलेले पैसे परत येण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि कोणताही शॉर्टकट, तुम्ही श्रीमंत होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकटचा वापर करू नका. तुम्ही तिथे अडकाल. त्यामुळे सावधान व्हा, विचार करून पावले ठेवा. तुम्ही कधी कोणाला पैसे दिलेत का? ते अडकलेत का? असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, जेणेकरून इतरांनाही त्यातून शिकता येईल. आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, दुसरा मुद्दा म्हणजे आरोग्य. मंगळ म्हणजे रक्त आणि उष्णता. तुम्हाला उष्णतेचे विकार, डोळ्यांचे त्रास किंवा अपघाती भीती असू शकते. गाडी चालवताना घाई करू नका. 2 मिनिटं उशीर झाला तरी चालेल, पण सुरक्षित पोहोचा. गाडीचा स्पीड तुम्ही आरामात कमी ठेवा आणि आरामात तुम्ही जिथे जायचं तिथे जा.
विशेषतः ज्यांना BP किंवा हृदयाचे त्रास आहेत त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा. डोकं शांत ठेवा. राग आला की माणसाचं BP वाढते आणि तिथेच होतो घात. त्यामुळे सकाळी उठल्यावर थोडा वेळ योगा किंवा ध्यानसुद्धा तुम्ही करा. याचा आपल्या जीवनावरती खूप परिणाम होईल. तुमच्या आरोग्यावरती खूप छान परिणाम होईल. तुम्ही रोज व्यायाम करता का की फक्त विचारच करता? प्रामाणिकपणे मला कमेंट करून सांगा बरं. तर मित्रांनो, आता येऊया तिसऱ्या धोक्याकडे, जो खूप नाजूक आहे. तो म्हणजे तुमचं घर आणि नाती. अंगारक योग काय करतो माहिती आहे? तो आपल्या जिभेवर ताबा राहत नाही असं वागायला लावतो. तुम्ही काहीतरी चांगलं बोलायला जाता आणि समोरच्याला त्याचा राग येतो. त्यामुळे तुम्ही या काळामध्ये जिभेवरती ताबा ठेवा. चांगलं काय वाईट काय जास्त त्याच्यावरती बोलूच नका. नवरा बायकोमध्ये किरकोळ कारणावरून मोठे वाद होऊ शकतात. घरामध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न करा. जर समोरचा माणूस रागावत असेल तर तुम्ही शांत बसा. मौन पाळणं ही या काळातील सर्वात मोठी शक्ती आहे. कितीही समोरचा माणूस चिडत असेल त्याला प्रत्युत्तर देत बसू नका. त्याने वाद अजून जास्त वाढेल. त्यामुळे या काळामध्ये मौन पाळणे हे उत्तम उपाय आहे. तुमच्या घरात सध्या वातावरण कसं आहे? आनंदी आहे की थोडं तणावाचं आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल इतके धोके सांगितले, इतकं आम्हाला टेन्शन दिलं, पण यावरती तरी उपाय तरी काहीतरी सांगा, जेणेकरून आम्ही त्यावरती काहीतरी करू शकतो की हे जे धोके आहे ते टाळू शकतो. तर घाबरू नका. प्रत्येक संकटावर उपाय असतोच. तर सर्वात प्रथम उपाय म्हणजे हनुमान चालीसा. कुंभ राशीच्या लोकांनो, दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा पठण करा. मारुती राया संकटमोचन आहे. तो मंगळाचे सर्व दोष दूर करतो. दुसरी गोष्ट म्हणजे दानधर्म. मंगळवारी लाल रंगाच्या वस्तू जसं की मसूर डाळ किंवा लाल कापड गरजूला दान करा. तिसरा उपाय म्हणजे पाणी पिणे. राग शांत करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. म्हणजे तुमचा राग शांत होईल. विनाकारण तुमची चिडचिड होणार नाही. एकमेकांमध्ये वाद होणार नाहीत. त्यामुळे हा सोपा आहे पण उत्तम उपाय आहे. काय करायचं? नुसतं राग आला की आपण पाणी घ्यायचं आणि पाणी प्यायचं आहे. त्यामुळे राग थोड्याफार प्रमाणात का होईना शांत होईल. त्यानंतर मित्रांनो, शनी मंत्र. ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. त्यामुळे शनिदेव हा शांत होतो. जे काही तुम्ही काम करत आहे ते शांतपणे निर्विघ्नपणे पार पडण्यास मदत होते. हे उपाय साधे वाटत असले तरी याचा प्रभाव खूप मोठा आहे. तुम्ही यापैकी कोणता उपाय करणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा, मी हनुमान चालीसा वाचणार किंवा मी दान करणार. हे उपाय अशा प्रकारचे उपाय तुम्ही जे काही करणार आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझ्या कुंभ राशीच्या मित्रांनो, हा होता अंगारक चतुर्थीनंतरचा तुमच्यासाठी धोक्याचा इशारा. पण घाबरून जाण्यापेक्षा सावध राहणं कधीही चांगलं. वेळ नेहमी बदलत असते. आज कठीण काळ आहे, उद्या सुखाचे दिवस नक्की येतील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मनात काही शंका असतील तर नक्की विचारा. मी प्रत्येक कमेंट वाचते आणि उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करा ज्यांची कुंभ रास आहे. त्यांचंही भलं होऊ द्या. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.